नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बघा, सध्या अधिक महिना चालू आहे आणि हा अधिक महिना 3 वर्षातून एकदा येतो आणि ही पौर्णिमा देखील 3 वर्षातून एकदाच येते. म्हणूनच या अधिक मासातील पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण या पौर्णिमेला गाईला आपल्याला अधिक मासातील वाण नक्की खाऊ घालायचं आहे. बघा, आपल्याला गाईला देखील हे एक वाण द्यायचं आहे, हे एक वाण खाऊ घालायचं आहे. अधिक मासातील पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान, जप, पूजा आणि गायीची सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा आशीर्वाद असतो आणि जर का आपण या पौर्णिमेच्या दिवशी गायीला हे वाण नक्की दिलं तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग मिळतो, आपली प्रगती होते, आपली गरिबी संपते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मास पौर्णिमेला गाईला कोणते वाण द्यावे, कोणती वस्तू खाऊ घालावी आणि त्याचे थोडक्यात धार्मिक महत्त्व काय आहे. बघा, हिंदू धर्मात गाईला गोमाता असे मानले जाते. शास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास मानला जातो. त्यामुळे गायीची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा केल्यासारखे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गोमातेचं स्मरण करायचं आहे. आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गोमातेची मूर्ती असते. या दिवशी आवर्जून श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून पूजा करायची आहे. त्यांना पिवळी फुले, पिवळी मिठाई, पिवळं फळ अर्पण करायचं आहे. बाळकृष्णाची मूर्ती असतेच, बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहायचा आहे. यानंतर बघा, माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करून घ्या. एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये अखंड फूल असलेली एक लवंग, एक हिरवी विलायची टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर याने आपल्याला धूप दीपाने आपल्याला माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांना ओवाळायचं आहे. यानंतर बघा, आपण या अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देत असतो आणि यावेळेस आपण धोंडे बनवत असतो. जावयाला घरी धोंडे खाण्यासाठी बोलवत असतो, जावयाचा मानपान करत असतो. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये आपल्याला धोंड्याचा वाण आपल्या देवीला देखील द्यायचा आहे, आपल्या देवघरातील देवांना देखील दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे गाईला देखील आपल्याला या अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी धोंड्याचा वाण आवर्जून आपल्याला द्यायचा आहे. आता धोंडे म्हणजे काय? बघा, आपल्याला पुरणाचे छोटे छोटे गोळे करायचे असतात. आपल्याला कणिक मळायचं असतं, यामध्ये थोडंसं पुरण भरून याचे गोळे करायचे असतात आणि हे धोंड्याची वाण ज्यावेळेस आपण जावायला देतो त्यावेळेस हे तळून घेत असतो. परंतु आपल्याला गाईला वाण द्यायचं असेल तर आपल्याला हे धोंडे उकडून घ्यायचे आहे. अगदी छोटे छोटे 33 धोंडे तुम्हाला बनवायचे आहे आणि हे उकडून घ्यायचे आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला याचं वाण गाईला द्यायचं आहे. आता हे कधी द्यायचं? अगदी दिवसभरात तुम्ही कधीही गाईला हे धोंडे बनवून खाऊ घालू शकतात. तुम्ही देवपूजा झाल्यावर करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, चालणार आहे. त्यानंतर सर्वात अगोदर हे धोंडे बनवल्यानंतर ते एका ताटलीमध्ये घ्या. त्यानंतर देवघरासमोर आपल्याला हे धोंड्याचं ताट ठेवायचं आहे. आपल्याला या धोंड्याच्या ताटाला पाण्याने फिरवायचं आहे, आपल्याला नमस्कार करायचा आहे. आपल्या देवघरात असलेल्या गोमातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला हे धोंडे आपल्या घराजवळ जिथेही गोठा असेल गायीची किंवा गाय कोणी पाळलेली असेल तर तिथे जायचं आहे किंवा गोशाळा असेल तिथे जायचं आहे. तिथे गेल्यावर अगोदर गायीच्या पायावर पाणी घाला, गायीला हळदी कुंकू लावा. त्यानंतर आपल्या हाताने गायीला हे वाण खाऊ घालायचं आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजेच या दिवशी अतिशय पुण्य कमवण्याचा हा पौर्णिमेचा दिवस आहे. संपूर्ण अधिक महिना हा पुण्य कमवण्यासाठी महत्त्वाचा आहेच. संपूर्ण अधिक महिन्यात गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण आवर्जून याचा वाण गायीला खाऊ घालायचा आहे, गायीला नमस्कार करायचा आहे.
शक्य झाल्यास 11 वेळा प्रदक्षिणा मारू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती उचलून घ्यायची आहे, स्वतःच्या कपाळाला लावायची आहे. थोडीशी कागदात तुम्ही भरून घरी आणू शकतात, सर्वांच्या कपाळाला लावू शकतात. त्याचप्रमाणे ही कागदाची पुडी घरामध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. याने घरातील वास्तू दोष देखील नष्ट होतात. बघा, गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे आणि जर का आपण या दिवशी गायीची सेवा केली तर आपल्याला 33 कोटी देवतांचा हा आशीर्वाद अक्षय प्राप्त होत असतो. आता जर का तुम्ही घरी तुमच्या लेक जावयाला या दिवशी धोंडे खाण्यासाठी घरी बोलवणार असाल तर तुम्ही गायीसाठी आवर्जून वाण तुम्हाला काढायचं आहे. जर का तुम्हाला या दिवशी धोंडे बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही दुसरं काय खाऊ घालू शकतात, तर आपण दुसऱ्या देखील गोष्टी या दिवशी खाऊ घालू शकतो. ज्यांना धोंडे बनवून खाऊ घालणं शक्य नसेल त्यांनी या दिवशी आवर्जून पिवळी केळी, गूळ, हरभऱ्याची डाळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. आता हरभऱ्याची डाळ देखील तुम्ही अगोदर भिजत घाला, 1 ते 1.5 तास भिजत घाला. त्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ तुम्ही या दिवशी गाईला खाऊ घालू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही हिरवा चारा देखील या दिवशी खाऊ घालू शकतात. जर का तुम्ही पुरणाचा स्वयंपाक केला असेल तर अगदी पुरणाची पोळी देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. परंतु हा अत्यंत पवित्र महिना, पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी ही सेवा आपल्याला चुकवायची नाही. जरी तुम्हाला सकाळी दुपारी शक्य झालं नाही तर तुमच्या घरातली ज्यावेळेस तुम्ही कामं उरकून घेताल त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी गाईला खाऊ घालू शकतात. बघा, त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास आपण 33 दिव्यांचं दान देखील करायचं आहे. जर आपल्या परिसरात गाय उपलब्ध नसेल तर गोशाळेत जाऊन दान करावे. गोशाळेला चारा, धान्य किंवा आर्थिक मदत दिली तरी त्याची पुण्य मिळते. शास्त्रामध्ये सांगितले आहे की अधिक मासातील पौर्णिमेला गोसेवा केल्याने पितृदोष हा नष्ट होतो, आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते. मात्र हे सर्व उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने करणे महत्त्वाचे आहे. केवळ चमत्काराच्या अपेक्षेने नव्हे तर सेवाभावाने केलेले कार्य खरे पुण्य देते. अधिक मास पौर्णिमेला गाईला गूळ पोळी किंवा हिरवा चारा नक्की खाऊ घाला आणि गोमातेचा आशीर्वाद मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.